2 वर्ष मेहनत, मोबाईल बंद, मित्र बंद, सोशल मीडिया बंद, फक्त एकच स्वप्न, डॉक्टर बनायचं. आणि परीक्षा झाल्यानंतर समजतं की ज्यांनी एक दिवसही अभ्यास केला नाही त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका आधीच होती. हे काल्पनिक नाही, हे भारतातील सर्वात मोठ्या परीक्षेत घडलं आणि ते घडलं दोनदा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नीट पेपर लीक घोटाळ्याबद्दल. फक्त 1 वर्षाची नाही, 2024 ची कहाणी आणि आता 2026 ची भयंकर घटना. पुणे, लातूर, जयपूर, पटना, महाराष्ट्रापासून राजस्थान पर्यंत पसरलेलं हे जाळं. NTA मधले इन्सायडर, शाळेच्या मुख्याध्यापिका, केमिस्ट्री प्राध्यापक, कोचिंग क्लासेसचे मालक सगळे या घोटाळ्यात सामील होते. हे सगळं नक्की कसं झालं, सरकार काय म्हणतंय, विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? चला सुरुवातीपासून समजून घेऊया. नीट म्हणजे काय? नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. भारतात MBBS, BDS आणि इतर मेडिकल कोर्सेससाठी ही सर्वात महत्त्वाची परीक्षा मानली. दरवर्षी 23 ते 24 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. यातून फक्त काही हजार जागा मिळतात. म्हणजे स्पर्धा किती भयंकर आहे हे तुम्हाला समजलं असेलच. आणि याच परीक्षेत लाखो रुपये देऊन प्रश्नपत्रिका विकत घेतल्या जातात. नीट 2024 पहिला घोटाळा. 2024 पहिला धक्का. 24 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकाल आला आणि सोशल मीडियावर आग लागली. कारण काय? तब्बल 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले. याआधी कधीच इतके टॉपर एकत्र आले नव्हते. दुसरा संशय, काही विद्यार्थ्यांना 718 पैकी 719 असे गुण मिळाले. नीटच्या मार्किंग सिस्टीम नुसार हे गुण मिळणं जवळपास अशक्य आहे. मग NTA ने सांगितलं काही केंद्रांवर वेळ कमी मिळाला म्हणून 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले. पण प्रश्न उठला, हे नियम आधी जाहीर का केले नव्हते? आणि याच वेळी सर्वात मोठा बॉम्ब फुटला. बिहारमधील पटना आणि झारखंडमधील हजारीबाग येथे परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर आल्या होत्या. तपासात समोर आलं, विद्यार्थ्यांनी लाखो रुपये देऊन पेपर विकत घेतले. जाळलेल्या प्रश्नपत्रिकेचे अवशेष सापडले. CBI ने तपास सुरू केला. 40 पेक्षा जास्त जणांना अटक झाली. 13 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल झाली. सरकार म्हणालं हे फक्त काही केंद्रांपुरतं मर्यादित होतं. ग्रेस मार्क रद्द केले. पुन्हा परीक्षेचा पर्याय दिला. CBI तपास सुरू केला. सुप्रीम कोर्टाने संपूर्ण नीटला नकार दिला. म्हणालं संपूर्ण परीक्षेची विश्वासार्हता नष्ट झाली असं सिद्ध होत नाही. विद्यार्थी शांत झाले. पण घोटाळ्याचं जे जाळ तुटलं होतं ते आणखी पसरत होतं. 2026 दुसरा आणखी मोठा धक्का. 3 मे 2026 23 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 551 शहरांमध्ये परीक्षा केंद्र होती. परीक्षा झाली, विद्यार्थी घरी गेले. पण 7 मे ला राजस्थानच्या सिकर मधील एका केमिस्ट्री शिक्षकाने NTA ला ईमेल केला. त्यात लिहिलं होतं, परीक्षेत आलेले प्रश्न आधीच आमच्याकडे होते. तपास सुरू झाला. राजस्थान पोलिसांचं स्पेशल ऑपरेशन ग्रुप उतरलं. CBI ने FIR नोंदवली. 12 मे 2026 NTA ने संपूर्ण नीट UG 2026 रद्द केली. आणि यावेळी महाराष्ट्र थेट केंद्रस्थानी होता. पुण्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवलदार NTA पेपर सेटिंग पॅनल मध्ये होत्या. त्यांनी फिजिक्सचे प्रश्न स्मृतीतून लिहून एका विद्यार्थ्याला दिले. तो विद्यार्थी त्याने व्हॉट्सअपवर पसरवले. CBI ने त्यांना अटक केली. घरात छापा टाकला. कॅश, NTA ID कार्ड, कॉपीज, जुने नीट प्रश्नपत्रिका सापडल्या. लातूरचे केमिस्ट्री कोच शिवराज मोठेगावकर, त्यांना केमिस्ट्रीचे प्रश्न मिळाले होते. 23 एप्रिल रोजीच म्हणजे परीक्षेच्या 10 दिवस आधी त्यांनी व्हिडिओमध्ये स्वतःचं नाव सांगितलं. आमच्या विद्यार्थ्यांना दिलेले मॉक क्वेश्चन्स परीक्षेत जसेच्या तसे आले. CBI ने त्यांनाही अटक केली. लातूरचाच एक डॉक्टर मनोज शिरुरे, त्याने 3 विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवून दिले. पुण्याच्या कोचिंग इन्स्टिट्यूट मधील फिजिक्स शिक्षक तेजस शाह, त्यांनी लीक फिजिक्स क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना शिकवले. आतापर्यंत CBI ने 13 जणांना अटक केली आहे. 49 ठिकाणी छापे टाकले. लॅपटॉप्स, मोबाईल, डॉक्युमेंट्स जप्त केले. आणि CBI म्हणतंय NTA मधलाच एखादा इन्सायडर यात असू शकतो. या घोटाळ्यावर राजकारण देखील तापलं आहे. राहुल गांधी म्हणाले, हे तरुणांच्या भविष्याशी खेळणं आहे. परीक्षा आता लिलावात निघाली आहे. NSUI
आणि AISA चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दिल्लीत जंतर मंतरवर निदर्शने, डॉक्टर डिग्री ऑन सेल असे प्ले कार्ड घेऊन विद्यार्थी रस्त्यावर. मागण्या काय? NTA बरखास्त करा, पार्लमेंटच्या कायद्याने नवीन संस्था स्थापन करा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीची बैठक झाली. CBI डायरेक्टर आणि NTA डायरेक्टर जनरल दोघेही उपस्थित होते. आणि सर्वात वेदनादायक माहिती, किमान 3 विद्यार्थ्यांनी या घोटाळ्यादरम्यान आत्महत्या केल्याचं सांगितलं जाते. सरकारने काय केलं? CBI तपास सुरू केला. रीनीटची तारीख जाहीर 21 जून 2026. NTA पार्लमेंटरी पॅनेलला सांगितलं. यावेळी करेक्टिव्ह मेजर्स घेतले जातील. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. रीनीटच्या प्रश्नपत्रिका ट्रान्सपोर्टसाठी इंडियन एअरफोर्सच्या विमानांचा वापर करण्यात विचार. सुप्रीम कोर्टने 2024च्या शिफारसींच्या अंमलबजावणीचा स्टेटस रिपोर्ट मागवला आहे. पण प्रश्न हा आहे, जर 2024 मध्ये सुधारणा झाल्या होत्या तर 2026 मध्ये हे परत कसं झालं? या घोटाळ्यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला प्रश्न, जर NTAचाच पेपर सेटिंग पॅनेलमध्ये लोक पेपर लीक करतात तर परीक्षेची सुरक्षा कोण ठेवणार? दुसरा प्रश्न, 2024 मध्ये घोटाळा झाला, तपास झाला, अटका झाल्या, तरी 2026 मध्ये तोच रॉकेट परत सक्रिय का झाला? मग कारवाई खरंच झाली होती का? तिसरा प्रश्न, कोचिंग क्लासेसचे मालक, शाळेच्या मुख्याध्यापिका, डॉक्टर, शिक्षक हे लोक शिक्षण क्षेत्रातील होते. त्यांनाच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याची हिंमत कशी झाली? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जे विद्यार्थी प्रामाणिकपणे 2-2 वर्ष अभ्यास करतात, ज्यांचे पालक शेती विकतात, कर्ज काढतात, त्या मुलांच्या मेहनतीचं काय? त्यांना न्याय मिळणार का? नीट घोटाळा हा फक्त एक परीक्षेचा प्रश्न नाही. हा प्रश्न आहे की या देशात मेहनत करणाऱ्याला संधी मिळते का, की पैशाने सगळे दरवाजे उघडतात? रीनीट 21 जूनला होणार आहे. CBI तपास सुरू आहे. पण जोपर्यंत व्यवस्थेत आमूलाग्र बदल होत नाही, हे असंच चालतं. तुम्हाला काय वाटतं? NTA बरखास्त व्हायला हवी का? रीनीट पुन्हा सुरक्षित होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ त्या प्रत्येक विद्यार्थ्याला शेअर करा जो डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघतो. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.